नमस्कार. jizaou.com या फेसबुक पेजवरून आज मी नितीन लोहट, मुख्याध्यापक, जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, आपल्या या पेजवरच्या सर्व प्रेक्षकांसोबत मी संवाद साधणार आहे. सुरुवातीचा थोडा वेळ आपण सर्वांना या पेजवर येण्यासाठी देऊयात. अमोल सुरोशे सर, नमस्कार. आमचे मित्र बाळू बुधवंत आता लाईव्ह आलेले दिसत आहेत, त्यांना सुद्धा सस्नेह नमस्कार. ओके, ऑडिओ एकदम क्लिअर आहे. आणि प्रकाश पिंपळे सर, जय जिजाऊ. थोड्याच वेळामध्ये मी माझ्या मनोगताला सुरुवात करत आहे. बाळू बुधवंत म्हणतायत फ्रेममध्ये या. मला वाटतं ती बऱ्यापैकी फ्रेममध्ये आहे. आणि मी आपणास व्यवस्थित दिसतोय असं मला वाटतंय आणि माझा आवाजही बऱ्यापैकी क्लिअर आहे असं मी गृहीत धरून मला वाटतं आपण संवादाला सुरुवात केली पाहिजे. खरं तर मोबाईलसमोर आपण एकट्यानं बसून आपलं मनोगत सांगणं किंवा आपल्या स्वतःबद्दल बोलणं हे थोडंसं ऑकवर्ड फील होतं, कारण समोर कोणीच नाही. जसं आरशात बघून बोलायचं असतं त्याच पद्धतीनं मोबाईलमध्ये बघितल्यानंतर आपला चेहरा आपल्याला दिसतो आणि समोर बोलायचं असतं. हे जरा वेगळं टास्क आहे. परंतु मित्रांनो, या तंत्रज्ञानाचा सुद्धा आता आपल्याला हळूहळू अंगीकार करावा लागणार आहे. कारण आता काळानुरूप आपल्याला अनेक बदल आपण स्वतःमध्ये करून घेतलेले आहेत. आणि मला वाटतं हा सुद्धा एक छानसा बदल आपण या कोरोनाच्या या लॉकडाऊन काळामध्ये स्वीकारलेला आहे. बऱ्यापैकी या संकटातून आपण काही संधी शोधलेल्या आहेत आणि मला वाटतं त्यापैकी एक म्हणजे हे जे समाज माध्यमं आहेत, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, या समाज माध्यमांच्या माध्यमातून आपण एकमेकांसोबत शेअर झालेलो आहोत. आपले एकमेकांच्या अडचणी असतील, एकमेकांचे सुखदुःख असतील किंवा एकमेकांच्या समस्या असतील, आपण शेअर केलेल्या आहेत. बऱ्यापैकी आपण हा काळ जरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मला वाटतं हा 6 ते 7 महिन्याचा लॉकडाऊनचा काळ हा पहिल्यांदाच आलेला असावा. आणि या काळामध्ये या समाज माध्यमांनी आपल्याला बऱ्यापैकी मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, हे सगळं झालं आपल्या या एकूण व्यवस्थेच्या बाबतीत, नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या बाबतीत. आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. आज मी खऱ्या अर्थानं jizaou.comचे जे संचालक आहेत प्रकाश पिंपळे आणि अमोल सुरोशे, या दोन व्यक्तींना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो, त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितो. कारण त्यांनी मला एका महाराष्ट्रच नव्हे तर मला वाटतं आता हे फेसबुक पेज जगातील अनेक मराठी भाषिक लोक बघत असतील किंवा हे किती जणांपर्यंत जाईल याचा आपण अंदाज बांधणं कठीण आहे. तर एवढ्या मोठ्या स्टेजवरती तुम्ही मला, माझ्यासारख्या सामान्य एका शिक्षकाला व्यक्त होण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो सुरुवातीलाच. आणि त्याचबरोबर या यंत्रणेच्या माध्यमातून, या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तींनी प्रत्यक्षरित्या मला सहकार्य केलं, मला काही सूचना दिल्या, अशा सर्व जीवाभावाच्या मित्रांना मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या मनोगताला सुरुवात करतो. सुरोशे सर आणि पिंपळे सर हे दोघंही व्यक्ती माझ्यासोबत फोनवरती कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजूनही मी प्रत्यक्ष ह्या दोघांनाही भेटलेलो नाही. परंतु जसं आपण शोधात असतो एखाद्या समस्वभावी माणसाच्या, तशा पद्धतीनं मला वाटतं ही दोन्ही व्यक्ती अशा शोधात आहेत की समाजामध्ये
जे लोक काही काम करत आहेत, काही वेगळा प्रयत्न करत आहेत, आशांना शोधून काढणं, आशांना व्यक्त करायला लावणं आणि त्यांच्या माध्यमातून एक चळवळ निर्माण होते का किंवा गरजूपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचतो का, अशा पद्धतीचा एक सुंदर आशय घेऊन हे jijaऊ.com एक छानसा प्लॅटफॉर्म माझ्यासारख्या व्यक्तींना उभा करून देतं. मी पाहिले मागच्या 6 महिन्यामध्ये अनेक नामवंत व्यक्तींनी आपली मनोगतं या पेजच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहेत आणि पुन्हा एकदा त्यांनी समाजासमोर आपली जडणघडण मांडलेली आहे. मला वाटतं या जडणघडण मांडणीमध्ये, जसं की आता मी माझ्यावरूनच घेतोय, की मागच्या 2 दिवसापासून विचार करतोय की खरंच आपण स्वतःबद्दल सांगणे इतकं काही आपण केलेलं आहे का, किंवा आपण सांगितल्यानंतर 4 लोक ऐकतील का, किंवा त्याला कितपत म्हणजे वजन आहे ह्या सगळ्या गोष्टींना. तर या सगळ्याच बाबींचा मी विचार करत करत या खरं तर लाईव्हसाठी तयार झालेलो आहे. मित्रांनो, स्वतःबद्दल बोलणं फार तसं कठीण असतं, परंतु या माध्यमातून मी जेव्हा मागच्या 20 ते 25 वर्षाचा भूतकाळामध्ये मी डोकावलो, तेव्हा मला अनेक गोष्टी आठवत गेल्या आणि या निमित्तानं का होईना आपलं हे झरकन संपलेलं जे आयुष्य आहे, हे पटकन गेलेला जो कालावधी आहे, त्याचं अवलोकन करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दलसुद्धा मी या दोन्ही व्यक्तींना मनापासून पुन्हा एकदा त्यांचा आभार व्यक्त करतो. मला वाटतं आपण स्वतःबद्दल बोलत असताना कधी जर आत्मप्रौढी झाली तर तुम्ही समजून घ्याल. सांगण्याचा उद्देश हाच आहे की एखाद्या सामान्य कुटुंबातल्या किंवा मध्यमवर्गीय कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीनं काहीतरी वेगळी पायवाट तयार करावी आणि कदाचित त्या पायवाटेवरून येणाऱ्या अनेक मुलांनी मुलींनी यावं, याचसाठीचा हा सगळा खटाटोप आहे. मित्रांनो, माझं नाव नितीन लोहट, माझं जन्मगाव आहे मांडाखळी, तालुका परभणी आणि जिल्हा देखील परभणी. तसं 1975 साली माझा जन्म झाला खरं तर, आणि तेव्हापासून आजपर्यंत मी शिक्षण क्षेत्राच्या संबंधाने निगडीत काम करत आलेलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडाखळी या ठिकाणी 4थीपर्यंतचं शिक्षण झालं आणि 5वी ते 7वीपर्यंतचं शिक्षण माझं मांडव्य ऋषी विद्यालय मांडाखळी या शाळेमध्ये झालं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण माझं नूतन विद्यालय बसस्टँड रोड परभणी या ठिकाणी झालं आणि त्यानंतरचं महाविद्यालयीन शिक्षण मी ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी आणि पदव्युत्तर शिक्षण मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश या डिपार्टमेंटमधून मी माझं MA इंग्लिश पूर्ण केलं. दरम्यानच्या काळात MA चालू असतानाचा फर्स्ट इयर झाल्यानंतर सेकंड इयर मी विद्याप्रतिष्ठान B.Ed कॉलेज बारामती पुणे विद्यापीठातून माझं B.Ed पूर्ण झालं आणि अशा पद्धतीनं हा माझा बालपणापासूनचा शिक्षणाचा एकूण प्रवास आहे. हे मी ओघवतं सांगितलं, परंतु काही ठळक ज्या आठवणी आहेत शिक्षणाच्या संदर्भातल्या किंवा पदवी शिक्षणाच्या, पदव्युत्तर शिक्षणाच्या किंवा आपल्या व्यावसायिक शिक्षणाच्या, ह्याच्यातले काही ठळक घटना मला वाटतं ह्या निमित्तानं मी आपल्यासमोर सांगितल्या पाहिजे. तसा म्हणजे माझ्यासारख्या एखाद्या मुख्याध्यापकाची, शिक्षकाची किंवा एका छोट्या संस्था चालकाची मुलाखत घेण्याइतपत मी फार काही असं अलौकिक काही केलेलं नाही, परंतु जे काही सामान्य पद्धतीनं मी जगत आलेलो आहे. जर तुम्हाला याच्यात काही वेगळं पण वाटत असेल तर ते तुमचा मोठेपणा आहे. तर मित्रांनो, 1ली ते 4थी जेव्हा मी शिकायचो त्या काळामध्ये, तर शिक्षणाबाबत ग्रामीण भागातून माझे वडील जिल्हा परिषदेला शिक्षक होते. तसा मी मध्यम वर्गाला रिप्रेझेंट करणारा असल्यामुळं अशा फारशा काही अडचणी शिक्षणाच्या बाबतीत मला आल्या नाही किंवा मला फेस करण्याची गरज पडली नाही. आणि घरात शिक्षणाचं वातावरण होतच नाही म्हटलं तरी, कारण वडील शिक्षक होते. माझी आई पण 7वीपर्यंत त्या काळात शिकलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळं मी साहजिकच शिकलं पाहिजे, माझ्या भावंडांनी शिकलं पाहिजे असे बऱ्यापैकी वातावरण, फारशा चणचण किंवा अडचण अशी काही जाणवली नाही. आणि त्या काळामध्ये म्हणजे
1980-85च्या काळामध्ये खरं तर शिक्षण फार स्वस्त होतं. त्यामुळं तसं काही शिक्षणामध्ये खूप अडचणी गेल्या, खूप गतिरोधक आले, खूप अडचणीतून मी शिकलो वगैरे अशातला काही भाग नाही. खूप सुरळीत पद्धतीनं माझं शिक्षण झालं. परंतु मुळात शिक्षण म्हणजे काय हे कळायला फार उशीर लागला. म्हणजे तसं हसत खेळत शिक्षण ज्याला म्हणू आपण, नैसर्गिकरित्या अनौपचारिक पद्धतीनं अनेक लोकांच्या सहवासातून आणि जी काही आपल्याला अनुभूती येत असतात आपल्या परिसरातून, अशा पद्धतीचं एक हलकं फुलकं शिक्षण, कुठलंही टार्गेट न ठेवता, जसं की आजकालच्या काळामध्ये म्हणजे आपण पालक म्हणून मुलगा किंवा मुलगी जन्मल्यानंतरच ठरवतो की याला काय बनवायचं आहे, नेमकं डॉक्टर, वकील, इंजिनियर का उद्योजक वगैरे वगैरे. तर तसलं कुठलंही टार्गेट सुदैवानं माझ्या आईवडिलांनी माझ्यासमोर किंवा मी स्वतःसुद्धा माझ्यासमोर कुठलंही ठेवलेलं नव्हतं. 4थीपर्यंत कधी शिकलो, कधी 5वीला आलो कळालं पण नाही. परंतु मला काही गोष्टी ठळक 5वीपासून पुढे आठवायला लागतात. तर उच्च प्राथमिक शिक्षणाच्या दरम्यान मला बऱ्यापैकी कविता गाण्याचा छंद होता. आणि मग वर्गामध्ये आमचे मराठीचे शिक्षक असतील, इंग्रजीचे शिक्षक असतील, खूप कविता पाठ करून घ्यायचे. आणि मला आठवतं की एका कवितेला, त्या काळामध्ये मराठी किंवा हिंदी चित्रपटातली जी गाणी असायची, तर एका कवितेला 3-3, 4-4 चाली लावून आम्ही कविता म्हणायचो. आणि म्हणून काय झालं की हे भाषेच्या संदर्भातले जे काही छोटे मोठे भाषिक सौंदर्य आहेत किंवा शब्दाचे जे काही खेळ आहेत, हे बऱ्यापैकी डोक्यामध्ये बसलेले होते. म्हणजे भाषेकडे असणारा सुरुवातीपासूनचा कल हा खऱ्या अर्थानं या कविता पाठांतराच्या माध्यमातून, कविता गायनाच्या माध्यमातून आणि हलक्या फुलक्या ह्या सगळ्या एकूण जडणघडणीतून भाषेकडे म्हणजे अनाहूतपणे भाषाशास्त्राकडे ओढलं जाण्याचं मला वाटतं ते एक उगमस्थान आहे. आणि जेव्हा कुठले मग अधिकारी यायचे किंवा कुणी बाहेरचे व्हिजिटर त्या काळामध्ये शाळेमध्ये यायचे, तर त्यावेळी साहजिकच मला उठवून वर्गामध्ये अनेक कविता म्हणायला लागायच्या किंवा मला पाठ असलेल्या कवितांचं खूप कौतुक व्हायचं. आणि अशा पद्धतीनं 5वी ते 7वी, मग 7वीला स्कॉलरशिप परीक्षा आली. मला आठवतं मी तालुक्यातून पहिल्या क्रमांकानं स्कॉलरशिप होल्डर झालो. मला 12वीपर्यंत स्कॉलरशिप मिळायची. त्यानंतर मी शहराच्या शाळेमध्ये, म्हणजे माझ्या वडिलांची बदली झाली आणि त्यांनी असं ठरवलं की आता मुलांना थोडं शहरी शाळांमध्ये शिकवलं पाहिजे. मग मी 8, 9, 10ला नूतन विद्यालय बसस्टँड रोड या ठिकाणी मी शिकायला आलो. तर उच्च प्राथमिक शिक्षण माझं जेव्हा चालू होतं तेव्हा मला खास करून काही शिक्षकांचं म्हणजे इथे उल्लेख केलाच पाहिजे, माझ्या गुरुजींचा. तर माझे आवडते गुरुजी होते वांकर सर आणि आव्हाड सर. आव्हाड सर आम्हाला विज्ञान शिकवायचे आणि वांकर सर आम्हाला इंग्रजी शिकवायचे. आणि इंग्रजीची जी काही मूलभूत छोट्या संकल्पना आहेत किंवा ग्रामरचं जे स्ट्रक्चर आहे, लिंग्विस्टिक्स ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या त्या काळातसुद्धा म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये मी शिकलो आहे ह्याचं कुठलंही उणीव माझ्यामध्ये राहिली नाही. आणि खूप सुंदर पद्धतीनं अगदी स्ट्रक्चरल लँग्वेज कशी असते किंवा असं म्हणतात की एक भाषा ही दुसऱ्या भाषेची बहीण असते, अशा पद्धतीनं सुद्धा म्हणजे जस्ट आपण ट्रान्सलेट न करता इंग्रजी ही इंग्रजीतून कशी शिकली पाहिजे, त्या काळामध्ये म्हणजे आजपासून जवळपास 30 वर्षापूर्वी मांडाकळीसारख्या एका छोट्या खेड्यामध्ये सुद्धा आमच्या वांकर सरांनी ते बिंबवलं होतं आमच्या डोक्यामध्ये की अशा पद्धतीनं भाषा शिकली असते. म्हणजे तिचं स्ट्रक्चर जेव्हा तुम्हाला कळायला लागतं तेव्हा भाषा आपोआप पद्धतीनं तुमच्यामध्ये रुजल्या जाते. लर्निंग म्हणजे ॲक्विजिशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन लर्निंग, हे आम्हाला कदाचित त्या काळामध्ये जरी हे वाक्य कळालं नसलं तरी या पद्धतीनं आम्ही भाषा शिकलेलो कुठेतरी आम्हाला आठवतं. आणि म्हणून आज नंतरच्या काळामध्ये मी MA इंग्लिश करण्याकडे कदाचित माझा कल गेलेला असावा असं मला वाटतं. विज्ञानाच्या बाबतीतही आव्हाड सरांनी आम्हाला त्या काळामध्ये वर्गामध्ये खूप छोटे मोठे प्रयोग, म्हणजे चुंबकापासून ते म्हणजे मातीतून लोखंड वेगळं कसं करायचं त्यापासून ते अनेक रासायनिक अभिक्रियासुद्धा मांडाकळीसारख्या छोट्या मांडवी ऋषी विद्यालयामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत. आज मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की आज खूप मोठ्या CBSE शाळा आहेत किंवा सो कॉल्ड ज्याला आपण इंटरनॅशनल स्कूल्स म्हणतो, त्या शाळांमध्ये सुद्धा प्रॅक्टिकलचा अभाव आहे. आणि आम्ही सुदैवी होतो की त्या काळातसुद्धा खेड्यामध्ये का होईना आमच्याकडे प्रॅक्टिकल लॅब होती. अविश्वसनीय ही गोष्ट आहे आजही. कदाचित आजच्याही खेड्यातल्या शाळांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव आहे, कारण आपण एकूण शिक्षणामध्येच प्रात्यक्षिक शिक्षणापासून फार दूर जातो आहे. आणि म्हणून
कौशल्य विकसित होण्याची जी काही शक्यता आहे मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, ती दुरावत चाललेली. त्या बाबतीत आम्ही खूप लकी होतो असं आम्हाला वाटतं. आणि वांकर सर असतील, आव्हाड सर असतील, यांच्या माध्यमातून आम्ही हसत खेळत प्रात्यक्षिकातून शिकत गेलो. मला अजूनही खूप छानशी आठवण सांगावीशी वाटते. मी 10वीला असताना त्या काळात रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा व्हायची आणि माझं 10वीला 15.5 वय होतं आणि मी ती रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा पास झालो. महाराष्ट्रातून 428 मुलं पास झाली होती आणि हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषांमधून ती परीक्षा व्हायची आणि पूर्णतः स्पर्धा परीक्षा. म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हे एक वेगळं बोर्ड होतं आणि रेल्वेमधल्या ज्या भरत्या व्हायच्या त्या भरतीसाठी ते बोर्ड परीक्षा घ्यायचं. आमची परीक्षा सोलापूरला झाली होती. आमच्यासोबत आव्हाड सर त्यावेळेस परीक्षेला आलेले होते आणि लेखी परीक्षा झाल्यानंतर मुंबईला VTला आमचा इंटरव्ह्यू पण झाला होता. मला आठवतं माझ्या शाळेतून मी एकटाच पास झालो होतो आणि महाराष्ट्रातून 428 मुलं पास झाली होती. तर इतक्या लहान म्हणजे 15.5व्या वर्षी रेल्वेमध्ये भरती होण्याची माझ्यासमोर संधी आली होती. मी घरात सगळ्यात वडीलधारा असल्यामुळं म्हणजे नेक्स्ट जनरेशनचा मी सर्वात सिनियर होतो आणि एवढ्या लहान वयात त्या काळात ट्रेनिंग असायची. म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेचं हेडक्वार्टर इकडं सिकंदराबाद वगैरे या दक्षिण भारतामध्ये आंध्र प्रदेशामध्ये असल्या कारणानं घरच्यांनी त्यावेळेस काही परवानगी दिली नाही आणि मला रेल्वेमध्ये जाण्यापासून त्या ठिकाणी थांबावं लागलं. मग नंतरच्या काळात 10वी खूप चांगल्या मार्कानं मी पास झालो. मला त्या काळात बहुतेक 74% मार्क्स होते. वर्गामध्ये 2ऱ्या क्रमांकानं मी पास झालो. पास झाल्यानंतर साहजिकच त्या काळामध्ये आजही मुलं 60% मार्क्स पडले की सायन्सकडे जातात. नॅचरली मी सुद्धा ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये सायन्स या शाखेला प्रवेश घेतला आणि 11वी 12वी विज्ञान शिकत असताना आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं थोडा एक ब्रेक प्रत्येक ग्रामीण भागातल्या मुलांना लागतो. तशी पूर्ण पार्श्वभूमी ही ग्रामीण असल्या कारणानं आणि मराठी माध्यमातून 10वीपर्यंतचं शिक्षण झालेलं असल्या कारणानं 11वी 12वीला जेव्हा तुम्ही विज्ञान विषयाला येता त्यावेळेस पूर्णतः मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन हे चेंज झालेलं असल्या कारणानं त्याच साध्या सोप्या संकल्पना फक्त भाषा इंग्रजी वाचताना आणि लिहिताना ह्या दोन्ही बॅरियरला खेड्यातली मुलं ओव्हरटेक करू शकत नाहीत आणि कुठंतरी एक कम्युनिकेशन गॅप पण शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये राहतो. अनेक त्याला 11वी 12वीच्या दरम्यान समस्या येतात. कदाचित त्या काळातलं वय हे सुद्धा कारणीभूत असू शकतं या सगळ्या अप्स अँड डाऊन्सला. आणि दुर्दैवानं 12वीला पाहिजे त्या टक्केवारीनं मला पास होता आलं नाही. खूप निराशाजनक म्हणजे केवळ 60% मार्क घेऊन मी 12वी उत्तीर्ण झालो आणि मग थोडासा ब्रेक लागला. कुठंतरी एक नैराश्य त्या ठिकाणी आलं होतं की अरे यार आपण इतकी चांगली तयारी केली किंवा आपल्याला जे जज करायला पाहिजे होतं आपण या शिक्षणाला 11वी 12वीच्या ते आपल्याला कुठंतरी आपण कमी पडलो आणि म्हणून 12वी नंतर थोडासा ट्रॅक चेंज होण्याची वेळ आली आणि मग मी असं ठरवलं की मला बहुतेक आपण विज्ञानाचे विद्यार्थी नाही आहोत, आपण आता कला शाखेकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये ज्ञानोपासक महाविद्यालयामध्येच इंग्रजी हा विषय घेऊन मी BAला ॲडमिशन घेतलं, बॅचलर ऑफ आर्ट्स, आणि पुढच्या शिक्षणासाठी तयारीला लागलो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी तसं त्या काळातलं आणि आजही खूप नावाजलेलं आणि लौकिकास प्राप्त झालेलं कॉलेज होतं. खूप चांगले शिक्षक महाविद्यालयामध्ये होते आणि एक रेप्युटेशन त्या कॉलेजनं तयार केलेलं होतं. आणि मग शिकत असताना मग दरवर्षीची गॅदरिंग असेल किंवा वर्षभरातले अनेक उपक्रम असतील, या उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हायचं. आमचे भालेराव सर, आदरणीय कविवर्य इंद्रजित भालेराव सर आम्हाला मराठी शिकवायला होते. इंग्रजी शिकवण्यासाठी आम्हाला आदरणीय रत्नम सर होते. त्याचबरोबर काल परवाच ज्यांचा दुःखद निधन झालं असे माझे आवडते प्राध्यापक भगवानराव जाधव सर आम्हाला इंग्रजी लिटरेचर शिकवण्यासाठी होते. तर यांच्या सहवासातून हे 3 वर्ष आयुष्याचे कुठं गेले हे कळालं पण नाही. अनेक
धमाल कार्यक्रम आम्ही या 3 वर्षामध्ये केले. खूप मजेशीर शिकलो. अनेक मित्रांना जोडण्याचं काम या काळामध्ये केलं आणि कधीही असं बर्डन नव्हतं की आपल्याला अमुकच याच गोष्टीसाठी शिकायचं आहे, त्याच गोष्टीसाठी शिकायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आम्ही खूप नशीबवान होतो की कुठलंही प्रेशर डोक्यावर नव्हतं. सगळेच मित्र आम्ही हसत खेळत शिकलो. त्यानंतर MA ठरवलं की आपल्याला आता BA आपण परभणीत केलं, MA एकतर पुणे विद्यापीठामध्ये करूयात किंवा मग औरंगाबाद विद्यापीठामध्ये करूयात. पुणे विद्यापीठामध्ये प्रयत्न केला. एंट्रन्स एक्झाम होती पुण्याला, परीक्षा पण दिली, परंतु पास काही होऊ शकलो नाही. आणि मग त्यानंतर नेक्स्ट चॉईस माझं औरंगाबाद होतं. मग मराठवाडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA इंग्लिशसाठी प्रवेश घेतला. MA फर्स्ट सेकंड दोन्ही वर्षामध्ये 60% मार्क घेऊन मी उत्तीर्ण झालो. म्हणजे आणि दरम्यानच्या काळात फर्स्ट इयर झाल्यानंतर मी BEdसाठी विद्याप्रतिष्ठान BEd कॉलेज बारामती या ठिकाणी मी BEd केलं आणि 2000 साली MA BEd होऊन मी आता जगण्याच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं उतरलेलो होतो. आता हा झाला सगळा ओघवता शिक्षण आणि महाविद्यालयीन आणि पदव्युत्तर शिक्षणाच्या संदर्भातला हा लेखाजोखा. या प्रवासामध्ये भालेराव सर असतील, रत्नम सर असतील, जाधव सर असतील, आमचे भोसले सर असतील, त्याचबरोबर BEdच्या शिक्षणामध्ये आदरणीय सूर्यवंशी सर असतील, टिळेकर सर असतील आणि तिथला सगळा मित्रांचा सगळा मोठा पसारा, या सगळ्यांसोबत आयुष्य म्हणजे शिक्षणातलं आयुष्य कधी संपलं हे कळालं नाही. आणि 2000 साली डिग्री घेऊन जेव्हा बाहेर पडलो तेव्हा साहजिकच MA BEd झालेल्या कुठल्याही सुशिक्षिताला त्याच्यासमोर फार लिमिटेड ऑप्शन्स असतात. एकतर सिनियर लेक्चरर, ज्युनियर लेक्चरर किंवा माध्यमिक शिक्षक, कारण तेच आपल्याकडं क्वालिफिकेशन होतं. आणि माझ्या काळामध्ये जी मुलं ग्रॅज्युएट आणि म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट होऊन आणि BEd होऊन बाहेर आली त्यांच्यासाठी एक मोठा शॉक होता खरं तर. कारण मला आठवतं आहे 2001 सालापासून महाराष्ट्र सरकारने शासनाने कायम विनानुदानित किंवा टप्पा अनुदानित हा जो एक नवीन प्रकार होता शिक्षकांच्या बाबतीत किंवा प्राध्यापकांच्या बाबतीत, तो अस्तित्वात आलेला होता. म्हणजे टप्पा अनुदान म्हणजे काय, तर आता तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. कारण शिक्षक आणि शिक्षकांचा संघर्ष आता हा प्रत्येक चव्हाट्यावरचा विषय झालेला आहे. म्हणजे इतकी दयनीय अवस्था शिक्षकांची झालेली आहे की काही जणांचं तर आता रिटायरमेंट आलेली आहे, परंतु अजूनही ते पगाराला पात्र झालेले नाही आहे. तर असे अनेक दुष्टचक्र शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या मागे लागलेले आहेत. आणि अशा ह्या कालखंडामध्ये मी माझ्या घरातला सर्वात सिनियर किंवा ज्येष्ठ मुलगा होतो आणि माझ्यापासूनच खऱ्या अर्थानं दुसऱ्या जनरेशनचं जी काही अर्थव्यवस्था आहे ती उभं राहणार होती किंवा ती सुरुवात होणार होती. आणि माझी परिस्थिती अशी होती की मी जेव्हा माझ्या डिग्र्या घेऊन बाहेर आलो, डिग्र्या आता हे मराठी आणि इंग्रजी लक्षात घ्या, डिग्रीज म्हणायला पाहिजे मी, पण हरकत नाही, आपली ही बोली भाषा आहे आणि अनेक अपभ्रंश असे शब्दांचे आपण सहज ॲक्सेप्ट केलेले असतात. आणि खऱ्या अर्थानं हे मर्ज होणं जे असतं ना तीच खरी भाषा विकसित होणंसुद्धा असतं. तर हे तुम्ही समजून घ्याल, मी अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर ह्या सगळ्या डिग्र्या घेऊन जेव्हा मी बाहेर आलो, मग पेपरमध्ये साहजिकच सगळे तरुण ज्या पद्धतीनं जाहिराती पाहतात, या दरम्यानच्या काळामध्ये मी एकदा नवोदयलासुद्धा इंटरव्ह्यू दिला पुण्याला आणि तिथं माझे सिलेक्शन झालं, पण ते 11च महिन्याचं होतं. आणि मग विचार केला, यार 11 महिन्यासाठी आपण घरदार आपलं शहर सोडून तिथं जाण्यापेक्षा, डिस्कंटिन्यू होण्यापेक्षा आपण इकडच्याच एखाद्या संस्थेमध्ये असेल किंवा जिल्हा परिषदेला असेल काही संधी मिळते का पाहूयात, किंवा आपण प्रायव्हेट ट्युशन्स वगैरे काही आपल्याला करता येतील का, अशा पद्धतीनं आपण प्रयत्न करूयात. आणि हा सगळा काळ म्हणजे वादळी काळ असतो, कारण तुमचा शिक्षणाने तुम्हाला एक स्वाभिमान दिलेला असतो, एक स्वप्न दिलेलं असतं. जेव्हा तुम्ही शिकता, आता आम्ही जेव्हा MA शिकायचो, आम्हाला खान सर होते, फर्नांडिस मॅडम होत्या, त्यानंतर किंबहुने सर शिकवायला होते. म्हणजे तसं फार रिच एक स्टाफ आणि आमच्या ज्या फॅकल्टीज होत्या त्या फार रेप्युटेड आणि रिच अशा पद्धतीच्या सगळ्या फॅकल्टीज होत्या. आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आमच्या अंतरंगामध्ये म्हणा किंवा नसांमध्ये भिनलेलं होतं
की आणि त्यातल्या त्यात आम्ही साहित्याचे विद्यार्थी म्हटल्यानंतर अनेक समाजाचे, व्यक्तींचे, विचारांचे अशा पद्धतीचं जे काही ठेवा आम्हाला मिळालेला होता शिक्षणातून, त्यातून स्वतःबद्दलची एक माणूस एक व्यक्तिरेखा आतल्या आत तयार करत असतो. आणि त्या व्यक्तिरेखेला जेव्हा तुम्ही समाजाच्या पटलावर टेस्ट करत असता, त्याला तुम्ही तपासून पाहत असता, पडताळून पाहत असता, तर अनेक कॉन्ट्रॅडिक्शन्स तुम्हाला समोर दिसतात की वास्तवातलं जग हे फार वेगळं असतं, स्वप्नातलं जग हे अतिशय वेगळं असतं. स्वतःबद्दलचे जे काही गैरसमज आहेत ते तुटायला लागतात. आणि त्यातले काही जसं की मग आम्ही जेव्हा माझ्यासारखा मुलगा, मग वर्तमानपत्रामध्ये एखादी जाहिरात यायची, जागा असायच्या 1-2, आणि जेव्हा प्रत्यक्ष आम्ही इंटरव्ह्यूला जायचो तर 2-2, 3-3 दिवस इंटरव्ह्यू चालायचे. मग एवढी मोठी बेरोजगारी, परत त्या जागेसाठी गरज असलेले डोनेशन्स असतील किंवा ज्या काही प्रचलित नियमावली आहेत, ह्या सगळ्या ऐकून आणि अनुभवून आपण जे शिकलोय आणि जे भोगतोय याचा दुरान्वये कुठेही काही संबंध आल्याचं दिसत नव्हतं. किंवा तुमची गुणवत्ता असेल, तुमच्याकडे असलेलं कौशल्य असतील, तुमच्याकडे असलेलं ज्ञान असेल, याला व्यवहाराच्या पातळीवर किती किंमत आहे हे सुद्धा लक्षात येऊ लागलेलं होतं. आणि परिस्थिती अशी होती की आपण त्या विरोधात फार काही करू पण शकत नव्हतो. कारण एक तर तुम्ही सरेंडर व्हा किंवा नवीन काहीतरी पायवाट शोधा, या दोनच गोष्टी होत्या. तुम्हाला त्यांच्या विरोधात जाऊन किंवा त्या व्यवस्थेला तुम्ही बदलण्यासाठी फार काही करण्यासारखी परिस्थिती नव्हती. आणि ह्या सगळ्या कश्मकशमध्ये हे सगळे दिवस जात होते. मला आठवतं आहे, मी अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिल्यानंतर ज्या दिवशी इंटरव्ह्यू दिला, बहुतेक जणांचा तसाच अनुभव असतो की मला वाटायचं नाही यार, आज तर माझं सिलेक्शन होणार, कारण आजचा माझा इंटरव्ह्यू फार छान झाला. आणि मग 8 दिवस, 15 दिवस, महिना त्या संस्थेकडनं किंवा त्या व्यवस्थापनाकडनं आपण वाट पाहायचो की आपल्याला कॉल येईल, आपल्याला नोकरीसाठी बोलावतील, परंतु तसं काही होताना आढळत नव्हतं. मग हळूहळू लक्षात आलं की आपण ह्या सगळ्या पॅरामीटर्समध्ये कदाचित बसत नसू, आणि म्हणून ह्या सगळ्या नोकऱ्या आपल्याला मिळणार याची काही खात्री नव्हती. आणि ज्याही माझ्या मित्रांना त्या काळात नोकऱ्या लागल्या माझ्यासोबतच्या, त्यांना ह्या दुष्टचक्रातून जायला लागलं की कायम विनानुदानित, टप्पा अनुदानित वगैरे वगैरे. म्हणजे वयाचे 10 ते 12 वर्ष माझ्या काळामध्ये जी मुलं PG होऊन PG म्हणजे MA BEd झाली आणि शिक्षकी पेशात आली, बहुतेक 90% मुलांना वयाचे 10 ते 12 वर्ष हे पूर्ण पगार घेण्यासाठी लागले. आणि आयुष्याचा इतक्या उमेदीचा, स्वप्नांचा, जडणघडणीचा, भविष्य निर्माण करण्याचा जो कालखंड आहे, तो अशा पद्धतीनं जर जात्यात दळल्यासारखं, भरडून निघाल्यासारखा जर जात असेल, तर विद्यार्थ्यांना, नवीन पिढीला, घराला किंवा आपल्यानंतरच्या भावंडांना आपण काय पायवाट दाखवू, अशा पद्धतीचं सगळं हे एकूण तो काळ होता. आणि तरीसुद्धा मधल्या काळामध्ये मी एका सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. 5-7 दिवस मी प्रयत्न केला तिथं जुळवून घेण्याचा, परंतु सगळं नवीन सेटअप होतं, ते काही कुठं माझ्या डोक्यात बसलं नाही आणि मी त्या ठिकाणी जॉईन केलं नाही. त्यानंतर मी एका माध्यमिक शाळेमध्ये, आता मी शाळांची नावं यासाठी सांगत नाही की तो भूतकाळ झालेला आहे. मी एका माध्यमिक शाळेमध्ये 2001 साली, जून 2001 साली एका माध्यमिक शाळेमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून जॉईन झालो. 1 वर्षभर अतिशय आनंदानं त्या शाळेमध्ये शिकवलं. खूप म्हणजे आपल्या कक्षेच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये समरस होऊन नवनवीन गोष्टी, जे काही आपल्याला त्या काळामध्ये भलं बुरं माहीत होतं किंवा जे काही आपली कौशल्ये विकसित झालेली होती, त्याच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. बऱ्यापैकी इम्पॅक्ट त्या काळामध्ये मुलांसोबत जाणवला शिकण्याचा, परंतु वर्षभराचा आउटपुट फार काही मिळालं नाही. म्हणजे आपल्या भविष्याच्या दृष्टीनं ती नोकरी कितपत योग्य होती याचा विचार करून मी एकाच वर्षामध्ये ती पण नोकरी सोडली. त्यानंतर मी एका ज्युनियर कॉलेजला, त्या काळामध्ये कायम म्हणजे टप्पा अनुदानित, विना अनुदानित ज्युनियर कॉलेजच्या मान्यता मिळायच्या, आणि मी एका ज्युनियर कॉलेजला इंटरव्ह्यूमधून प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी नेमणूक झाली. 2002 ते 2006 या 4 वर्षाच्या काळामध्ये, 4 ते 5 वर्षाच्या काळामध्ये मी त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम केलं. अगदी म्हणजे फ्रॉम द डे 1, पहिल्या दिवसापासून
घरोघरी जाऊन मुलांना गोळा करण्यापासून, म्हणजे एक ना एक ॲडमिशन आम्ही आईवडिलांना पटवून सांगायचं की बाबा या आमचं नवीन महाविद्यालय उघडलेलं आहे, या कॉलेजमध्ये आम्ही इतका स्टाफ आहे, अशा आमच्याकडे फॅसिलिटीज आहेत. खूप खडतर काळ होता. म्हणजे एका स्वप्नाच्या दुनियेतून खडतर रस्त्यावर उतरलेल्या तरुणाला ह्या सगळ्या दाहक वर्तमानाची जाणीव होण्यासाठी तो कालखंड फारच महत्त्वाचा होता. आणि दररोज वडिलांकडनं 5-50 रुपये घ्यायचे. माझी ज्युनियर कॉलेज जे होतं ते जवळपास 25 किलोमीटर माझ्या शहरापासून लांब अंतरावर होतं. म्हणजे जाणं 25 येणं 25, म्हणजे साधारण 30-40 रुपये तिकीट असायचं. आणि त्यासाठीसुद्धा आपलं उत्पन्न काहीच नाही. आपण घरून वडिलांकडनं दररोज तिकिटासाठी पैसे घ्यायचे आणि त्या महाविद्यालयात शिकवण्यासाठी जायचं प्राध्यापक म्हणून. तर आज जेव्हा विचार करतो तर खूप वाईट वाटतं की आपण असेही दिवस काढलेत. आणि महिन्याचा खर्च भागवण्या इतपतसुद्धा आपलं उत्पन्न नव्हतं, पण तरीसुद्धा एक जोश होता. मुलांना घरोघरी जाऊन आम्ही जमा केलं साधारण. आणि 2006 साली मला आठवतं आहे की 450 विद्यार्थी संख्या फक्त 2 वर्गामध्ये त्या ज्युनियर कॉलेजची झाली होती. अप्रतिम निकाल आम्ही 4 वर्षामध्ये दिला. मी जरी त्या कॉलेजचा प्राचार्य असलो तरी माझ्यासोबत 6 ते 7 इतर प्राध्यापक मंडळी होती. आणि आमच्या टीमनं खूप जोश भरं काम त्या दरम्यान केलं. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतील, क्रीडाविषयक कार्यक्रम असतील किंवा सहशालेय उपक्रम असतील, जे की त्या वयातल्या मुलांसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपक्रमांमधून सामाजिक पर्यावरणविषयक या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांसोबत म्हणजे त्यांना घडवता आम्ही पण शिक्षक म्हणून घडत गेलो. आणि 2006पर्यंतचा तो कालखंड अतिशय एक अनुभव संपन्न होण्यासाठीचा तो कालखंड होता असं मला आठवतं. तर 2006 या वर्षी मी त्या पण नोकरीचा राजीनामा दिला. मित्रांनो, मला सांगायला म्हणजे आवडेल की 2006 साली त्या महाविद्यालयाला गव्हर्नमेंटनी ग्रँट दिलेले होते आणि पगार सुरू होणार होता. आता विचार करा, आपण सगळं काही पगारासाठी करतो, कुणालाही नोकरी पाहिजे, पगाराची वाट आपण बघतो. परंतु मी 2006 साली पगार सुरू होत असताना मी नोकरीचा राजीनामा दिला. त्या काळामध्ये आमचे शिक्षणाधिकारी परभणीचे इघारे साहेब होते. त्यांच्याशी या सगळ्या ऑफिशियल कामाच्या निमित्तानं बऱ्यापैकी परिचय झाला होता. आणि त्यांना जेव्हा कळालं की नितीन या महाविद्यालयाचा राजीनामा, प्राचार्य पदाचा राजीनामा देतो आहे, तर त्यांनी मला बोलून घेतलं, अरे असं करू नको, की इतकी चांगली नोकरीची संधी आहे, आता तुला पगार सुरू होतो आहे आणि तू अशा परिस्थितीमध्ये राजीनामा देतो आहे. पण माझ्या डोक्यामध्ये जे काही त्या दरम्यान वेगळं प्लॅनिंग चालू होतं, तर ते मी सरांना सगळं सविस्तर सांगितलं की सर, मला नाही वाटत की मी आयुष्यभर आता या पद्धतीनं नोकरी करेन आणि इतकं सगळं स्ट्रगल माझ्याकडं, कारण फक्त 20% पगार 2006ला मिळणार होता. त्याच्यानंतर 40% 7ला, 60% 8ला, म्हणजे मला पूर्ण पगार 100% मिळण्यासाठी कदाचित 2010-11 उजाडलं असतं. आणि मला तसं तर मी तसा उशीरच केला होता नोकरी सोडण्यासाठी सुद्धा, पण तो एक काळ होता. आपलाही पूर्ण आत्मविश्वास आपण जमवण्याचा तो काळ होता. आणि 2006ला मी ठरवलं की मला राजीनामा द्यायचा आहे आणि मी राजीनामा दिला. मला आठवते त्या संस्थेतून राजीनामा देणारा मी एकमेव कर्मचारी आहे. प्राध्यापक होतो, शिक्षक जे काही असेल ते तो होतो. आणि मग तुम्ही मला मग राजीनामा देऊन डोक्यात काय नेमकं तुमच्या चालायचं? परभणी जिल्ह्यामध्ये आता जी काही प्रेक्षक मंडळी परभणीतली आहेत किंवा मला ओळखतात, त्यांना बऱ्यापैकी माझ्या जीवनपटाबद्दल किंवा आता समाज माध्यमाच्या माध्यमातून, या समाज माध्यमातून आपण आता खूप सोशल झालेलो आहोत. म्हणजे एकमेकांच्या जीवनात काय चाललं आहे ते बऱ्यापैकी एकमेकाला माहीत पडतं आहे. आणि पहिले फार हे सगळं सस्पेन्स राहायचं, गुपित राहायचं की आपल्याला घरी गेल्याशिवाय काय चाललं आहे तुझ्याकडं किंवा काय चाललं आहे माझ्याकडं हे एकमेकांना कळायचं नाही. परंतु आता व्हॉट्सअप आणि फेसबुक यातून बऱ्यापैकी लोकांना माहीत पडतं. आणि जाहिराती, हे जग सगळं जाहिरातीचं झालं आहे. त्यामुळं आम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहोत, आम्ही जी शाळा चालवतो आहे जिजाऊ ज्ञानतीर्थ, या शाळेची पण बऱ्यापैकी आम्हाला जाहिरात करावी लागते. आणि या माध्यमातून एकूण मी असेल, माझी शाळा असेल, माझा स्टाफ असेल, माझे विद्यार्थी असतील किंवा माझा एकूणच जो काही पट आहे जगण्याचा, हा बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे.
परभणीतल्या. परंतु हे जे कोणी आज परभणीच्या बाहेरची लोकं ऐकत आहेत त्यांना मुद्दामून मी सांगतो आहे की मी 2002ला जेव्हा त्या ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून जॉईन झालो होतो, त्या काळामध्ये परभणीमध्ये वसतिगृह नावाची एक नवीन कन्सेप्ट रुजू पाहत होती. आदरणीय यज्ञकुमार करेवार सर यांचं विश्वशांती ज्ञानपीठ नावाचं एक वसतिगृह आत्ता मागच्या 2 वर्षापासून त्यांनी काही कारणास्तव ते बंद केले, परंतु त्या काळामध्ये खूप जोमाने ते चालवायचे आणि साधारण 700-800 विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहामध्ये त्या काळामध्ये असायचे. तर तो कन्सेप्ट मी 2002 साली माझी नोकरी करत असतानाच पॅरलली माझ्या घरातच मी वसतिगृह सुरू केलं. कारण का असं, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण की जसं आपण म्हणतो की कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका. तर जेव्हा आपण ह्या गोष्टी वर्गामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून ऐकतो तेव्हा आपल्याला थोडंसं ते पटत नाही. अरे यार, कर्म करायचे आणि फळाची अपेक्षा कसं काय नाही करायची. परंतु खरंच जर तुम्हाला काही उदात्त गोष्टी करायच्या असतील, काही अलौकिक गोष्टी करायच्या असतील, तर तुम्ही कन्सिडर नाही करू शकत की तुमच्या पदरात नेमकं काय फळ पडणार आहे. आणि मला वाटतं माझ्या बाबतीत नेमकं तेच झालं. रोजीरोटी आणि दैनंदिन दिनचर्या चालवण्या इतके पैसे आपल्याला मिळावेत, आपल्या ज्या काही रोजच्या समस्या आहेत, ब्रेड अँड बटर ज्याला आपण म्हणू, किंवा आपले छोटे मोठे छंद असतील, किंवा कोणासोबत चहा प्यायचं तर तुमच्या खिशात निदान 50 रुपये 10-20 रुपये तर असावेत आणि त्यासाठी तुम्ही कोणावर तरी डिपेंड आहात. हे कुठंतरी त्या काळातही पटत नव्हतं, आजही पटत नाही. आणि एवढ्या गरजा भागणे इतपत आपण काहीतरी चरितार्थासाठी किंवा उदरनिर्वाहासाठी काहीतरी केलं पाहिजे, या कारणासाठी पॅरलली नोकरी करत करत वसतिगृहाची सुरुवात 2002 साली जूनमध्ये मी केली. वसतिगृहाला नाव दिलं जिजाऊ ज्ञानतीर्थ. हे नाव देण्यामागे सुद्धा एक आता त्या काळामध्ये विश्वशांती ज्ञानपीठ हे खूप प्रसिद्ध अशा प्रकारचं करेवार सरांचं वसतिगृह होतं आणि त्याच्याच पॅरलली थोड्या वेळासाठी त्याला आपण कॉपी म्हटलं तरी चालेल, किंवा आपण जसं की आपण प्रत्येक गोष्ट ही इमिटेशनमधून आलेली असते असं म्हणतात की ह्या जगाची निर्मितीसुद्धा एक कॉपीच आहे, फक्त ती वेगळी असली पाहिजे. जरी ती कॉपी असली तरी डिटो जशाला तशी असता कामा नये, तुमचं काहीतरी वेगळेपण त्या कॉपीमध्ये असलं पाहिजे. आणि मग ते विश्वशांती ज्ञानपीठ होतं. तर मी साहजिकच जिजाऊ आईसाहेब यांच्या चरित्रामधून खूप काही घेण्यासारखं आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीनं एक छत्रपती घडवला, एक आदर्श लोकशाही तत्वाचा एक राजा घडवला, एक समाजाभिमुख बहुजनवादी विचाराचा एक अप्रतिम महापुरुष घडवला, तसे अनेक विद्यार्थी कदाचित आपल्या शाळेमधून घडतील. या अनुषंगानं ही एक आशावाद घेऊन जिजाऊंच्या नावाने शाळा सुरू करायची. आणि ज्ञानतीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी आपण म्हणजे तीर्थाला ज्या कारणासाठी आपण जातो की तीर्थ हे अनेक अंगानं आपल्याला संपन्न करत असतं, आपलं सिंचन करत असतं, आपल्या विचारांचं, आचारांचं किंवा आपल्या एकूण स्वप्नांचं. तशाच पद्धतीनं हे जिजाऊ ज्ञानतीर्थ एक शैक्षणिक संकुल छोटेखानी का असेना आपलं उभं राहावं आणि या नावानं, या टायटलनं मी वसतिगृह सुरू केलं, जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृह. तर मित्रांनो, ह्या वसतिगृहामध्ये सुरुवातीला आम्ही जाहिरात केली आणि वसतिगृहाला मग इमारत कुठली, तर इमारत नाही, 4 रूमचं माझं कृषीनगरामध्ये परभणीमध्ये घर होतं. त्या घरातलीच एक रूम किंवा त्याच्या बाजूचं एक 4 रूमचं घर किरायानं घेतलं. त्याला काहीतरी 1000-1200 रुपये किराया होता मंथली. त्या 4 रूमला अतिशय स्वस्तात, तो काळ स्वस्ताईचा होता. आणि त्या रूममध्ये ग्रामीण भागातून येणारे मुलं आणि मुली यांना शहरामध्ये राहण्याची सुविधा मिळावी, त्यांचा अभ्यास करून घेता यावा, त्यांना कठीण जाणारे विषय पुन्हा एकदा शिकवता यावेत आणि एक काहीतरी त्यांना दिशा मिळावी, त्यांचं संगोपन नीटचं व्हावं, संस्कार व्हावेत, अशा पद्धतीचा एक आयडिया घेऊन या वसतिगृहाची सुरुवात झाली. मग सुरुवातीला खूप जाहिरात केली, परंतु नवीन माणसांकडे कोणी यायला तयार नसतं आणि आपली ओळखही नसते. तर जेमतेम 9 विद्यार्थी पहिल्या वर्षी माझ्याकडे 2002 साली प्रवेशित झाले. त्यातले 3-4 जण तर माझे भावंडच होते किंवा पाहुणेच होते आणि 2-3 जण कुठेतरी अपरिचित असेच एकमेकाच्या कॉन्टॅक्टमधून आलेले होते. तर ह्या 9 मुलांपासून जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृहाची सुरुवात झाली. 11वी, 9 आणि 12वीला गेल्यानंतर अजून 2 विद्यार्थी ॲड झाले, म्हणजे एकूण 11 विद्यार्थी
2003च्या बॅचला 12वीला बसले. फक्त कला शाखा त्या काळात आम्ही घ्यायचो आणि 2 वर्षामध्ये मात्र एक झपाटल्यासारखं त्या विद्यार्थ्यांवर मेहनत घेतली. त्या काळात जे काही प्रचलित विषय होते त्या विषयांना शिक्षकांना शिकवायला लावून भरपूर परीक्षा घेऊन प्रॅक्टिस घेऊन त्यांच्या ज्या काही बेसिक अडचणी आहेत ह्या सगळ्या दूर करून या मुलांना खूप चांगले विद्यार्थी म्हणा किंवा परीक्षार्थी म्हटलं तरी चालेल, कारण ग्रामीण भागातल्या मुलांना पटकन उदरनिर्वाहाला पात्र करणे हेच खरं तर त्या काळातलं मोठं टार्गेट होतं. आणि मला आठवतं आहे की त्या 11 मुलांपैकी 9 मुलं त्या वर्षी D.एडला लागली. त्या काळामध्ये D.एडचं क्रेज इतकं जास्त होतं की किमान 12वीला मला आठवतं आहे 87-88% मार्क्स असतील तर गव्हर्मेंट D.एड कॉलेजला नंबर लागायचा. आणि त्या 11 सर्वसाधारण मुलांनी प्रवेश घेतलेल्या त्यापैकी 9 मुलं जेव्हा D.एडला लागली त्याची चर्चा परभणी तालुका आणि शहरामध्ये भरपूर झाली. आणि त्या मुलांनी जो काही प्रचार केला, त्यांच्या यशाचे जे काही दूरपर्यंत संदेश गेले, त्यातून मग पुढच्या वर्षी जवळपास काहीतरी 42 विद्यार्थी झाले. त्याच्या पुढच्या वर्षी 150-200 झाले. आणि 2006 साली ज्या वर्षी मी नोकरी सोडली त्या वर्षी माझ्याकडे फक्त 11वी आणि 12वी या 2च कला शाखेच्या वर्गामध्ये 600 विद्यार्थी होते. आता मग मला तुम्ही सांगा की मी ज्या कॉलेजला शिकवायचो तिथंसुद्धा 400 विद्यार्थी होते, जवळपास 450 विद्यार्थी संख्या होती. आणि माझ्या वसतिगृहामध्ये 600 विद्यार्थी होते. आता या 4 वर्षामध्ये सगळं बारकाव्यानं सांगत गेलं तर 2-3 तास लागतील, त्यामुळं मी थोडंसं ओघवतं सांगतो आहे. आणि या 600 विद्यार्थ्यांनी जी काही फीस माझ्याकडे, आणि साहजिकच त्यांचं जेवण माझ्याकडं असायचं, त्यांचा निवास माझ्याकडं असायचा, त्यांचं कोचिंग आहे, त्यांच्या बाकीच्या एक्झाम्स आहेत, काही स्पर्धा परीक्षांची सुद्धा आम्ही त्या काळामध्ये तयारी घ्यायचो. आणि ह्या दरवर्षी हा निकालाचा आलेख वाढता असायचा. 2002 ते 2006 या प्रत्येक वर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या स्टेट बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृहातली भरपूर मुलं असायची. मला तर आठवते 2006 साली 17 विद्यार्थी मेरिट आले होते. 2006चा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा 17 विद्यार्थी मेरिट होते. आणि अभिमानाची गोष्ट अशी होती की महाराष्ट्रातून कला शाखेतून पहिले 3 येणारे विद्यार्थी हे जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृहाचे होते आणि जिजाऊ ज्ञानतीर्थ ज्युनियर कॉलेजचे होते. तर ते 3 विद्यार्थी तुम्हाला नावासहित मी सांगू शकतो त्या विद्यार्थ्यांची नावं. पहिला म्हणजे तिन्ही मुलीच होत्या. पहिली विद्यार्थिनी होती नीता आव्हाड, जी की माझ्या गुरूंचीच मुलगी होती. मी जसं आव्हाड सरांचं तुम्हाला सुरुवातीला नाव सांगितलं, सुदैवानं त्यांच्या मुलीला शिकवण्याची मला संधी मिळाली आणि ती 2006च्या बॅचला महाराष्ट्रात फर्स्ट होती. मेरिट 2nd क्रमांकावर पास झाली होती, म्हणजे मेरिट आलेली होती. क्रांती डोंबे, जी आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. नंबर 3 तिसरी मेरिट आली होती महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकाने स्वाती रेंगे. या 3ही मुली अतिशय दैदिप्यमान अशा पद्धतीनं यश त्यांनी संपादित केलेलं होतं. आणि 2006 साली जी की जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची पहिली बॅच होती आणि त्या बॅचला या 17 मुलांनी मेरिट येऊन एक खूप मोठं यश आणि खूप मोठा आत्मविश्वास आमच्या सगळ्या टीममध्ये निर्माण केलेला होता. आणि या आत्मविश्वासाच्या या नवीन पायवाटेच्या भरोशावर मी त्या ज्युनियर कॉलेजचा राजीनामा द्यायला तयार झालेलो होतो. वास्तविक त्या कॉलेजमध्ये सुद्धा माझं खूप मन रमलेलं होतं. खूप ऋणानुबंध त्या ठिकाणी निर्माण झालेले होते. खूप जिव्हाळ्याचे सगळे माझे सवंगडी होते. माझा जो काही स्टाफ होता, माझे जे काही सहकारी होते, खूप सुंदर वातावरण तिथं होतं. माझे संस्थाचालक त्या काळातले, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं आणि खूप अधिकार पण मला त्या ठिकाणी दिले होते. म्हणून त्याही कॉलेजची खूप चांगली भरभराट त्या काळामध्ये आणि आजही बघायला मिळते. तर 2006 साली जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालयाची पहिली बॅच बाहेर पडली आणि रिझल्ट लागला. तुम्ही म्हणाल सर, हे जिजाऊ ज्ञानतीर्थ वसतिगृहाचं महाविद्यालय कसं झालं? 2002 साली ज्या वसतिगृहाची सुरुवात झाली होती, सुदैवानं 2004 साली त्यावेळेस वसंतराव पुरके साहेब आपले शिक्षण मंत्री होते. नाही, त्यांच्या अगोदर बहुतेक
शिरपूर पॅटर्नवाले आपले, मला नाव त्यांचं सध्या लक्षात येत नाही, ते शिक्षण मंत्री होते आणि त्यांनी कायम विनोदानी तत्वावर कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक विद्यालयाची जाहिरात त्या काळामध्ये आलेली होती. दरम्यानच्या काळामध्ये 2002 ते 2004पर्यंत आम्हाला वसतिगृहातली जी मुलं होती ती इतरत्र कुठल्या तरी कॉलेजला त्यांना ॲडमिशन द्यायला लागायची. मग सुदैवानं 2004ला जी जाहिरात आली त्या जाहिरातीमध्ये आम्ही, म्हणजे मी संस्थेच्या माध्यमातून कनिष्ठ महाविद्यालयाचा प्रस्ताव टाकला आणि 2005ला आम्हाला 11वीच्या वर्गाची मान्यता मिळाली. 5-6 आणि 4-5 आणि 5-6ला आमची 12वीची पहिली बॅच बाहेर पडली. आणि अशा पद्धतीनं एका वसतिगृहाचं रूपांतर एका कनिष्ठ महाविद्यालयात झालं, एका संस्थेत झालं. 12वीची बॅच बाहेर पडेपर्यंत ते वसतिगृहाच्याच रूपामध्ये ते कॉलेज चालायचं. विद्यार्थी संख्या भरपूर होती, त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण नव्हती. प्राध्यापकांची पण दरम्यानच्या काळामध्ये नेमणूक जी काही त्या काळामध्ये होते त्यांची नेमणूक झालेली होती आणि एक जबरदस्त निकालाने त्या महाविद्यालयाची सुरुवात झाली होती. तर असा हा बेरोजगार तरुणापासून ते एक छोटा संस्था चालक इथपर्यंतचा 2002 ते 2006पर्यंतचा प्रवास आहे. मित्रांनो, या काळामध्ये इतके काही अनुभव आहेत सांगण्यासारखे की खरंच ते कुठल्याही लाईव्ह एखाद्या तासाच्या शोमधून सांगणं शक्य नाही. अनेक म्हणजे अगदी मुलांचा स्वयंपाक करण्यापासून तर त्यांना संस्कारापर्यंत त्यांच्या अनेक सहशालेय उपक्रमा, म्हणजे क्रीडाविषयक असतील, सहली असतील, किंवा कित्येकदा मुलं आजारी पडायचे. मग हे काही त्या वयातल्या शिक्षकांना किंवा माझ्यासारख्या तरुणांना हे सगळं टॅकल करणं फार अवघड होतं. कारण आपण ठरवून केलेल्या गोष्टी नव्हत्या की आपल्याला हे प्रोफेशन करायचं आहे. जसं की आज आपण ठरवतो किंवा तुला MBA करायचं आहे, किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायचं आहे, तुला बिझनेस मॅनेजमेंट करायचं आहे, किंवा तुला लॉ करायचं आहे, तुला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे. तर असं कुठंतरी सेट टार्गेट असतं आणि त्या अनुषंगाने शिक्षण घेतलेलं असतं. माझ्या बाबतीत किंवा त्या काळातल्या ज्या काही पिढ्या होत्या ज्या शिकायच्या, त्यांचं असं कुठलं त्यातल्या त्यात ग्रामीण आणि छोट्या शहरातून आलेल्या मुलांना असं कुठलं सेट टार्गेट त्यांच्यासमोर नसायचं की अमुक प्रोफेशनमध्ये तुला जायचं आहे, तमुक प्रोफेशनमध्ये जायचं आहे. हे योगायोगानं आणि गरजेनुसार झालेली जडणघडण आहे. मग जेव्हा 400-500 मुलं तुमच्याकडं निवासी राहतात, त्यांना 3 वेळेस जेवू घालणं ही खूप मोठी समस्या आहे. आणि त्या गुणवत्तेचं जेवण देणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांच्या निवासाच्या अनेक समस्या असतात. म्हणजे जेव्हा 24 तास तुमच्याकडं 400-500 मुलं राहतात, तेव्हा विचार करा ते किती मोठा खटाटोप असेल. आणि वय आणि अनुभव ह्याचा फारसा काही शिदोरीसोबत नसल्या कारणानं अनेक समस्यातून त्या काळामध्ये जावं लागलं. काही सामाजिक समस्या होत्या, काही पैशाच्या समस्या होत्या, किंवा विद्यार्थ्यांच्या स्वभावाच्या काही समस्या असतात. अनेक गोष्टी आहेत. तर हे सगळे चढउतार पार करत करत 2006 ते पुढचा प्रवास सुरू झाला. जरी महाविद्यालय कायम विनाअनुदानित असलं तरी विद्यार्थी बऱ्यापैकी असल्या कारणानं त्यांची जी फीस जमा व्हायची त्यातून 4 पैसे जमायला लागले. आणि डोक्यात असा विचार आला की आता आपण या वसतिगृहाला एका शैक्षणिक संकुलामध्ये परिवर्तित केलं पाहिजे, बदललं पाहिजे. म्हणून परभणीच्या बाहेर एक 4-5 किलोमीटरवरती 2006 साली, मला वाटतं जानेवारी 2006ला 2 एकर जागा बघितली, म्हणजे पाहिली. आणि या निवासी वसतिगृहाला कुठेतरी एक स्वतःचं इमारत तयार व्हावी यासाठी 2006 साली 2 एकर जागा, ती म्हणजे त्या काळामध्ये तेवढे पैसे जमवणं आणि ते सगळं करणं कठीणच होतं. पण ते सगळं जुळत गेलं. नंतर तिथे इमारत झाली आणि 2006 ते 2012पर्यंत तिथं बऱ्यापैकी एक कॅम्पस तयार झाला. जवळपास 30-40 हजार स्क्वेअर फीटचं बांधकाम झालं. मुलांना आता पक्क्या रूम मिळाल्या, कॉट गादी मिळाली, सुविधा हळूहळू मिळायला लागल्या. आणि एका रेसिडेन्शियल स्कूलची सुरुवात एका छोट्या 9 विद्यार्थ्यांच्या वसतिगृहापासून ते एक साधारण 700-800 विद्यार्थी जिथं निवासी शाळा शिकतील, शिक्षण घेतील, अनेक उपक्रमामध्ये सहभाग घेतील, अशा पद्धतीची एक निवासी शाळा पाथरी रोड परभणी या ठिकाणी जिजाऊ ज्ञानतीर्थ निवासी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नावारूपाला येऊ लागलेलं होतं. तर मित्रांनो, कायम अनुदानित शाळा, कायम अनुदानित ज्युनियर कॉलेज, सुदैवानं नंतर शासनाच्या काही पॉलिसीज बदलत गेल्या आणि 2008 साली याच कायम विनानुदानित
शाळा आणि महाविद्यालयांना अनुदान देण्याचं सुद्धा सरकार म्हणजे शासन दरबारी मान्यता मिळाली. आणि माझ्या शाळेला मला आठवतं की 2008 साली जी काही त्यांनी तत्वतः मान्यता दिली होती की आम्हाला 2008 सालापासून या महाविद्यालयांना अनुदान द्यायचं आहे, तर प्रत्यक्ष अनुदान 2012 साली आम्हाला मिळालं. परंतु 8 ते 12 या कालखंडामध्ये जे काही उपक्रम आम्ही शाळेमध्ये राबवले, ज्या पद्धतीनं शिक्षकांची भरती केली, अनेक ट्रेनिंग म्हणजे जसं की कुठल्याही व्यवसायामध्ये ट्रेनिंगला फार महत्त्व असतं. आणि मी जरी विनानुदानित पद्धतीनं शाळा चालवत असलो किंवा कायम अनुदानित पद्धतीने किंवा त्या काळात माझ्याकडे 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी नोकरी करणारे अनेक माझे सहकारी होते, परंतु तरीसुद्धा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक ट्रेनिंगला पाठवायचं. आणि त्यामुळं फायदा असा झाला की प्रशिक्षित शिक्षक ट्रेनर माझ्याकडं असल्या कारणानं विद्यार्थ्यांमध्ये डायरेक्टली जे काय द्यायचं आहे किंवा ज्या पद्धतीनं शिक्षण संवर्धित करायचं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी खूप परिणामकारक पद्धतीनं होऊ लागल्या. आणि त्याचे रिपोर्ट्स किंवा त्याचे रिझल्ट्स समाजामध्ये दिसू लागलेले होते. आणि म्हणून शाळा खूप नावारूपाला यायला मदत झाली. आणि हीच जाहिरात खऱ्या अर्थानं अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश करण्यासाठी माझ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त करायला लागलेली होती. तर 2012 साली जेव्हा मूल्यांकन झालं, आता मी खूप टेक्निकल गोष्टी तुम्हाला सांगतो शाळेच्या बाबतीत आणि ह्याच्या बाबतीत, कारण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतील अशातला भाग नाही. परंतु 2012 साली जेव्हा महाराष्ट्र शासनानं मूल्यांकन केलं, कारण अनुदानावर एखादी शाळा आणायची म्हटलं तर त्या शाळेंचं सर्वांगानं मूल्यांकन केलं जातं. एक कमिटी गव्हर्नमेंटची तुमच्याकडे येते आणि वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे तुमचं शाळेचं मूल्यांकन केलं जातं. मग त्याच्यामध्ये स्टाफ आहे, त्याच्यानंतर शिक्षकांची भरती आपण रोस्टरनुसार केलेली आहे की नाही, त्याचबरोबर शाळेला ग्रंथालय आहे का, शाळेचे 10वीचे निकाल कसे आहेत, स्पोर्ट्समध्ये शाळेची काय म्हणजे उल्लेखनीय कामगिरी आहे, त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शनांमध्ये शाळांनी किती सहभाग नोंदवलेला आहे, किंवा बाहेर पडलेली मुलं आज काय करतायत या शाळेतून, अशा पद्धतीचं क्रीडांगण आहे का, किंवा स्वच्छतागृह आहेत का, परिसर कसा आहे, शिक्षकांच्या ट्रेनिंग झालेल्या आहेत का, या अनेक धर्तीवर ते जे मूल्यांकन झालं तर 100पैकी 97 मार्क घेऊन महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकानं मूल्यांकित होणारी जिजाऊ ज्ञानतीर्थ ही शाळा होती. आणि हे आत्ता जेव्हा मी विचार करतोय तर तेव्हा मला खूप म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आपण त्या काळातल्या अनेक मोठमोठ्या संस्थेच्या शाळांसोबत टक्कर देऊन आपण क्रमांक 1 पर्यंत येऊ शकलो. तर ही खरं तर फळाची अपेक्षा न करता केलेल्या कामातूनच मिळालेली पावती होती मला असं वाटतं. कारण तेव्हा काहीच अपेक्षित नव्हतं. मुलं आपल्याकडे फीस भरतायत, आपला चरितार्थ चालतोय, आपल्यासोबत आपल्या स्टाफचंही भागतंय, एवढ्यात आम्ही समाधानी होतो. याच्यापेक्षा जास्त फार काही अपेक्षाही नव्हत्या. आणि म्हणून फळाची फार मोठी अपेक्षा नसल्या कारणानं कदाचित एक खूप चांगलं फळ आम्हाला मिळालं. आणि महाराष्ट्र शासनानं ज्या 57 शाळा अनुदानावर आणल्या त्या शाळेच्या यादीमध्ये सर्वाधिक मूल्यांकनामध्ये मार्क घेणारी शाळा ही जिजाऊ ज्ञानतीर्थ होती. कुठलीही वशिलेबाजी नाही, कुठलंही काही मधले मार्ग न वापरता अनुदानावर आलो. आणि 2012 पासून जिजाऊ ज्ञानतीर्थ या शाळेला शिक्षकासह माझ्यासह सर्वांना पगार सुरू झाला. जो की पगार हा खूप म्हणजे एक आत्मा असतो जगण्याचा. आपल्या स्वाभिमानाचं खरं तर ते एक इंधन असतं की आपल्यातला जेव्हा आपला खिसा निदान आपल्या स्वतःच्या परिवाराला चालवण्या इतका गरम असतो तेव्हा बऱ्यापैकी आपला स्वाभिमान शिल्लक असतो असं मला वाटतं. आणि दुर्दैवानं आजच्या काळातही अनेक माझे शिक्षक बांधव भगिनी या पगारापासून वंचित आहेत. तर ते कशा पद्धतीनं एक वाईट अनुभवातून जगतायत याची मला कल्पना आहे. कारण हा सगळा जवळपास 2001 ते 2012 हा कालखंड माझासुद्धा हा विनानुदानित आणि विना पगारात गेलेला कालखंड आहे. तर अशा पद्धतीने ही जिजाऊ ज्ञानतीर्थची जडणघडण एका 9 विद्यार्थ्याच्या वसतिगृहापासून ते एका अनुदानित शाळेपर्यंतची अशी घडलेली आहे. आणि या काळामध्ये अनेक चढउतार, अनेक आर्थिक वेगवेगळ्या समस्यांमधून म्हणजे कलहातून सुद्धा संस्थेनं प्रवास केलेला. आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं एका
सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा एक छोटा संस्था चालक. मी आजही स्वतःला खूप छोटं समजतो, कारण आपल्यापेक्षा खूप मोठी माणसं या जगामध्ये आहेत आणि आपल्याला खूप काही शिकायचं आहे खरं तर. मी जरी माझे अनुभव तुम्हाला सांगत असेल तर मी एक सामान्य शिक्षक म्हणून किंवा एक सामान्य संघर्षातून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला एक तरुण म्हणून तुमच्यासमोर व्यक्त होतो आहे, एवढंच फक्त समजून घ्या. परंतु मी जर हे केलं नसतं तर मी आज शिक्षक राहिलो असतो, नक्कीच आनंदात असतो, यात काही वादच नाही. परंतु आज माझ्या शाळेमध्ये म्हणजे मला आठवतं आहे, मी 2001 ते 2012पर्यंत मला शासनाची कुठलीही पगार मिळाली नाही. जे काही वसतिगृहाच्या माध्यमातून उत्पन्न व्हायचं त्यातून माझा चरितार्थ चालायचा. सुदैवानं माझी पत्नी ही जिल्हा परिषदेला शिक्षिका असल्याकारणानं ती घर चालवण्यासाठी सक्षम असल्याकारणानं एक समस्या माझी थोडीशी दूर झालेली होती. त्यामुळं बऱ्यापैकी मला आधार होता तिचा आणि त्यामुळं घराची निदान ब्रेड अँड बटरची तरी चिंता मिटलेली होती. म्हणून मी इकडं हे वेगळे प्रयोग करू शकलो, मला असं वाटतं. तर 2012पर्यंत हा सगळा असा एकूण प्रवास झाला आणि तिथून पुढे मग सगळ्याच शिक्षकांना, आमच्या सहकाऱ्यांना शासनाची पगार बऱ्यापैकी मिळत गेली. आज सर्वजण पूर्ण पगार घेतात आणि एक चांगली संस्था चालवण्यासाठी आम्ही आता सक्षम आहोत असं आम्हाला वाटतं. हे झालं आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या बाबतीत. परंतु खऱ्या अर्थानं या शाळेतून तुम्ही समाजाला काय दिलं, हा उद्देश कुठल्याही शैक्षणिक संकुलाचा असला पाहिजे असं मला वाटतं. ज्यावेळेस या वसतिगृहाची आणि शाळेची आम्ही स्थापना केली त्यावेळेस शाळेला एक स्लोगन दिलं, आम्ही एक ध्येयवाक्य दिलं की जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. आणि ह्या पराकाष्ठेतून, या साधनेतून, सातत्यानं शिकण्याच्या उर्मीतून जे काही वेगवेगळे समाजामध्ये आम्ही निर्माण करू शकलो, मला असं वाटतं ती खऱ्या अर्थानं ही समाजाला जे काही देण्याची आमची कुवत आम्ही तयार करू शकलो तर ती याच माध्यमातून होती. तुम्हाला सांगतो की माझ्या शैक्षणिक संकुलातून जरी आज मी तुमच्यासमोर नितीन लोट एकटा बोलत असलो तरी हे काही एकट्याचं काम नाही, हे अतिशय नम्रपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्यासोबत माझे जे सहकारी आहेत, माझे शिक्षक असतील, माझे शिक्षिका, माझ्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करणाऱ्या शिक्षिका असतील, जे काही शिक्षकेतर कर्मचारी असतील, मग ते क्लरिकल आहेत, अकाउंट्स आहेत, अकाउंट डिपार्टमेंट सांभाळणारे आहेत, ग्रंथालय सांभाळणारे आहेत, किंवा मग त्या म्हणजे क्रमांक 3चे कर्मचारी, वसतिगृह सांभाळणारे कर्मचारी, या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संस्कारातून इथली मुलं घडत आहेत. आणि ह्या सगळ्यांचं कलेक्टिव्ह एफर्ट्स म्हणून जे काही आहे ते आज बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत. तर सातत्यानं मी तर असं म्हणेन की एक शैक्षणिक संस्था ही एक आरसाच असते समाजाचा आणि एक कार्यशाळा असते की तुम्ही समाजाला कशा पद्धतीचे विद्यार्थी देत असता किंवा नागरिक देत असता. मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात मागच्या 20 वर्षामध्ये जे विद्यार्थी इथून बाहेर पडलेत ते पार गडचिरोलीपासून तर सिंधुदुर्गपर्यंत या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत असणारी जिजाऊ ज्ञानतीर्थची विद्यार्थी मंडळी आहे. अगदी उपजिल्हाधिकाऱ्यापासून ते शिक्षकापर्यंत सगळ्या नोकऱ्यांच्या प्रकारामध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थमधून गेलेली विद्यार्थी आहेत. अनेक विद्यार्थी PSI, STI, त्यानंतर तलाठी, त्यानंतर ग्रामसेवक, शिक्षक, पोलीस, मिलिटरी, इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, जज, वेगवेगळे व्यावसायिक, त्याचबरोबर राजकारणातही म्हणजे समाजकारण आणि राजकारण हे सुद्धा अविभाज्य घटक आहेत. यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. जवळपास 20 ते 25 विद्यार्थी जिजाऊ ज्ञानतीर्थचे हे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा नोकऱ्या करत आहेत. मला वाटतं ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये समाजाला एक सक्षम आणि स्वतःच्या पायावर उभे राहणारी विद्यार्थी देण्याचं काम या शाळेने केलेलं आहे. आणि नुसतं शिक्षणातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या शाळेच्या माध्यमातून अनेक क्रीडापटू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे दरवर्षी पार्टिसिपेट होत असतात.
आपलं यश त्या ठिकाणी संपादन करत असतात आणि आपला ठसा उमटवण्यासाठी ते त्याही ठिकाणी तयार झालेली आहेत. म्हणजे शाळा जेव्हा आपण चालवतो केवळ पुस्तकी किडे तर नाही म्हणता येणार आपल्याला, तो आपला फार खालचा शब्द झाला, परंतु केवळ अभ्यासक्रम आणि पुस्तकांना समोर ठेवून चालणारीच विद्यार्थी आपल्याला तयार करायचे नसतात, तर समाजामध्ये गरज असलेल्या अनेक रिकाम्या जागासुद्धा आपल्याला भरायच्या असतात. आणि म्हणून असं सर्वंकष शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि म्हणून समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये जिजाऊ ज्ञानतीर्थमधून बाहेर पडलेले विद्यार्थी आहेत. शाळा जेव्हा आम्ही शाळेत 5वी ते 10वीच्या वर्गांचा विचार करतो तर केवळ परीक्षा न घेता सहशालेय उपक्रम जी आहेत, म्हणजे अगदी स्कॉलरशिपपासून नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, ऑलिम्पियाडसारख्या परीक्षा असतील, त्यानंतर 10वीला NTSC सारखी परीक्षा असेल, 11वी-12वीला JEE आणि नीटसारख्या एक्झाम्स असतील, या सर्व प्रकारच्या परीक्षांचीसुद्धा तयारी शाळांमधून होत असते. आणि ग्रामीण भागातून येणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्यांना समोर ठेवून त्यांना अगदी शहरी म्हणजे अगदी मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये शिक्षण देण्याचा हा जो काही प्रयत्न आहे आणि अत्यल्प फीसमध्ये म्हणजे इतक्या कमी खर्चामध्ये सुद्धा विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरचं शिक्षण घेऊ शकतात, अशा प्रकारची एकूण व्यवस्था, एक माहोल, एक वातावरण, शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही बऱ्यापैकी त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आता मित्रांनो, हे झालं एक शाळा, आपला व्यवसाय आणि शाळेची जी काही महत्त्वाची उद्दिष्ट आहेत ते. परंतु यासोबतच शाळेने एक काहीतरी आदर्श समोर ठेवले पाहिजे आणि समाजाचं आपण देणं लागतो या भूमिकेतून सुद्धा काही उपक्रम हाती घेतले पाहिजे. मला ज्या अर्थी माझ्याकडं निवासी शाळा आहे, माझ्याकडे शेकडो जवळपास आता 2 शाळा या जिजाऊ ज्ञानतीर्थच्या झालेल्या आहेत. एक मानवतला जिजाऊ ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालय, मानवत तालुका मानवत, जिल्हा परभणी या ठिकाणी आहे. ती रेसिडेन्शियल शाळा नाही, तिथं मुलं अपडाऊन करतात, तिथे एक शाळा आहे. आणि परभणीला एक शाळा. अशा आता एका शाळेच्या 2 शाळा झालेल्या आहेत आणि जवळपास 100 कर्मचारी, त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, वसतिगृह अधीक्षक आहेत आणि इतर नॉन टीचिंगचा स्टाफ आहे. असा एकूण 100 कर्मचाऱ्यांचा हा सगळा डोलारा आता मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळाच्या अंतर्गत चालत आहे. म्हणजे आपण बिनपगारी शिक्षक ते एक छोटे संस्थाचालक इथपर्यंतचा हा मागच्या 20 वर्षाचा तुम्हाला लेखाजोखा मी तुम्हाला सांगितला. मला आठवतं आहे, मी जेव्हा 2001 साली एका छोट्या वसतिगृहाला म्हणजे एका वसतिगृहाला मी शिक्षक म्हणून शिकवायला जायचो, तर मला महिन्याचे 900 रुपये मानधन त्यावेळेस मिळायचं आणि तेही कधी एका महिन्याला मिळायचं, कधी 2, कधी 3 महिने पगार व्हायचा नाही. आणि त्या 900 रुपयामध्ये त्यावेळेसची माझी गुजराण मी करायचो. तर आज मला सांगायला आनंद वाटतो की 100 कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी पगार, म्हणजे आज म्हणजे खरं तर लाईव्हमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे की नाही मला माहिती नाही, परंतु ऐकणारे सर्व खूप आत्मीयतेनं माझी स्टोरी ऐकतात. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आज जवळपास 13 ते 14 लाख रुपये महिन्याचं पगार करण्याची कॅपॅसिटी ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या संस्थेमध्ये निर्माण झालेली आहे. आणि मला या गोष्टीचा आनंद होतो की आपण बेरोजगारीमध्ये काही ना काहीतरी हातभार, म्हणजे बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण हातभार लावू शकलो. आज एक 100 लोकांना रोजगाराची संधी आपल्या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाली, याचा मला खरंच खूप म्हणजे अभिमान वाटतो आणि समाधान देखील वाटतं की आपण वेगळी वाट काहीतरी निवडल्यामुळे कदाचित हे घडू शकलेलं आहे. तर सामाजिक दायित्व आपल्याला ज्या काहीतरी निभावलं पाहिजे, यासाठी माझ्या निवासी शाळेमध्ये 2012 सालापासून मराठवाडा विभागामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात किंवा ज्या दुर्दैवानं ज्या घरामध्ये कर्त्या पुरुषांना आत्महत्या केलेली आहे, अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना माझ्या संस्थेमध्ये दत्तक घेतलं जातं. 2012 ते 2020 म्हणजे या वर्षापर्यंत आम्ही जवळपास 125पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे. दत्तक घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा पूर्ण घराची चौकशी करून रीतसर कायदेशीररित्या
त्या मुलाला किंवा मुलीला आम्ही आमच्या संस्थेमध्ये प्रवेश देतो आणि प्रवेश दिल्यानंतर 12वीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्याला कुठलाही खर्च लागत नाही. त्याची वह्या पुस्तकं असतील, त्याच्या सर्व परीक्षा असतील, त्याचे कपडे असतील, त्याचं दवाखाना असेल, म्हणजे निदान वयाच्या 18व्या वर्षात एकूण शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी ही जिजाऊ ज्ञानतीर्थ शिक्षण संस्था घेते. तर अशा पद्धतीनं हे एक वेगळं सामाजिक उत्तरदायित्व आम्ही निभावण्याचा प्रयत्न करत आहोत. मला वाटतं आपला बऱ्यापैकी वेळ भरपूर झालेला आहे, तरीसुद्धा अजून शेवटच्या 10 मिनिटामध्ये मी कन्क्लूड करेन. आम्ही जी आत्महत्याग्रस्त मुलांचं संगोपनासाठी जी योजना तयार केलेली आहे तिला नाव आहे आधार शिक्षणाचा संकल्प जिजाऊ ज्ञानतीर्थाचा. तर आधार शिक्षणाचा म्हणजे काय, तर 1 मिनिट घेतो फक्त मी. एखाद्या कुटुंबामध्ये जेव्हा आत्महत्या होते, शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये, तेव्हा शासन दरबारी त्याला 1 लाख रुपयाचं हे म्हणजे त्याला पण कॉम्पेन्सेशन तर म्हणता येणार नाही, परंतु त्या कुटुंबाला एक आधार म्हणून भरपाई म्हणून काहीतरी की त्याचा चरितार्थ चालावा म्हणून 1 लाख रुपये दिले जातात. आणि एक 13 दिवस जसं आपण म्हणतो तेरवी होईपर्यंत हळहळ व्यक्त केल्या जाते, परंतु त्या कुटुंबाला त्या 1 लाखानं काहीही आधार मिळत असेल मला असं वाटत नाही. परंतु आपण पाहिलेलं आहे की शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे की जी एखाद्याला आयुष्यामध्ये उभं करू शकते. नुसतं उभंच करू शकत नाही, तर जर एखादा कुटुंबातून एखादी व्यक्ती शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती अख्ख्या कुटुंबाला उभारी देऊ शकते किंवा नवीन पायवाट निर्माण करू शकते. म्हणून आधार शिक्षणाचा या ज्या काही आत्महत्याग्रस्त कुटुंब आहेत यांना आपल्याला आधार दिला पाहिजे आणि त्यांच्या घरातली जी काही ज्यांच्यावर आभाळ कोसळलेलं आहे, जी मुलं मुली आहेत, त्यांना आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून कसं उभं करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आज घडीला माझ्याकडं जवळपास 87 मुलं आणि मुली ही दत्तक स्वरूपात आहेत आणि अतिशय सक्षमरित्या ते शिक्षण घेत आहेत आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ते स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि समाजाला सुद्धा एक दिशादर्शक अशा पद्धतीचं काम करतील याचा मला विश्वास आहे. याचबरोबर मातोश्री जिजाऊ ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये म्हणजे सातत्यानं मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ पडतो याच्यावर काहीतरी आपण उपाययोजना केल्या पाहिजे. म्हणून संस्थेच्या माध्यमातून मांडाखळी या माझ्या गावी मांडाखळी विकास अभियान आणि परिसरातल्या अनेक गावामध्ये जलसंधारणाचे अनेक उपक्रम माझ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हाती घेतले. आनंदाची गोष्ट अशी आहे की या जलसंधारणाच्या कामातून अनेक गावांना खूप पाण्याचं काय म्हणू आपण पुनर्भरण आणि जलसंधारणाची जी काही वैशिष्ट्यपूर्ण कामं झाली त्या माध्यमातून बऱ्यापैकी दुष्काळ निवारणाचं कामसुद्धा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळे उपक्रम घेणं, वेगवेगळ्या त्यांच्या ट्रेनिंग घेणं याचेसुद्धा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. मागे बार्शीचे प्रसिद्ध सीताफळ उद्योजक नवनाथ कसपटे